स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशा नाम नामदार शिष्य सगुण नमे सिद्धाची या चरणा विनवितसे कर सोडून एका श्रुती सकळ एक शिष्य वचन ऐकून सांगता झाला सिद्ध मुने एक शिष्य नाम करणे अनुपम महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणाचे सांगती श्री गुरु इतासी न एकती द्विजय तामसी म्हणती वादका पत्र देणे विप्रवचन ऐकून कोप करती श्री गुरु मुने जैसी तुझी अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पोटरी यासी कोरू जाय मोश कैसे जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तैसे विप्रमोदन मत श्री गुरु मूर्तीसी ओळखत आपुले बळे प्राण देत दिवांधा परी देखा इतुके आवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्या ते म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावन त्या नरा ते पाचारून आलेली श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्तित असे जन्म कवण येतीसी तुझा वृत्तांत सांगे कशी म्हणून पुसती त्यावेळी श्री गुरु परिसन सांगे आपण यतीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वभूती म्हणून पाचारी प्रीती आपण झालो उदरगती म्हणून दंडवत नमन करी तैसी तयापतितावरी कृपा केली गुरु नरहरी दंडदेवनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणते पतितासी एक रेषा लंगी ऐसी नाला नर वाक्यसरशी झाले ज्ञान आणि कथाय श्री गुरु म्हणते त्यासी कवण कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरातवंशी नाम आपुले वन राखा दुसरी रेषा लंगीता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करी ती सकळ लोक तिसरी रेषा लंगी म्हणती त्यासी झाली जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वास आपण लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेषा पाचवेसी आले ध्यान आणि त्याचे जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेषा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ज्ञाता ख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेषा लंगिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणती त्याचे वेदशास्त्र अभ्यास म्हणती आले ब्राह्मण चर्चेशी वाद करी गाई असे अभिमंत्रोनी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाला ध्यानज्योती नरा परियचा येणे परिपती तसे ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला त्यावेळी जे का आले चर्चेस विप्र बैचकित झाले थोडं जीवा कुंटोनी बधीर हृदय शोळ तत्काळी विप्र करत थरथरा कपती श्री गुरुचरणी लोळती म्हणते आपण काय गती जगज्योती स्वामी गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे सौम्य तू कृपाळू सर्वभूती आमचे दोष न धरीची ते उद्धार आमध्ये एक उद्धारगती म्हणून चरणी लागते ऐसी विप्र विनवती श्री गुरु त्यासी निरोपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुने आणिक केले महादोष निंदा केली ब्राह्मण पावाला जन्म ब्राह्मराक्षस आपुली जोडी भोगावी आपले अर्ज आपणाची भोगीचे पाप पुण्यासी निष्कृती न होता पापासी गती नाही परियसा श्री गुरु वचन ऐकून लागती विप्र दोघे चरणे कधी उद्धार होऊन बवारणी कवने परी गड श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिते राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाली या कारण शांतरूप असाल जाणत जो का शुकनारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विजयील पर्यटता तुम्ही पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्दरगती होईल आता जावे गंगेसी स्थान बर्वे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रासी श्री गुरुमूर्ती निगता ग्रामाबाहेरी हृदयशूला परंपारी जाताक्षणी नदी ती विप्रपंचत्व पावले आपण केली या कर्माचे प्रयत्न नाही आणि कसी ऐसे विप्र तामसी आत्मघातकी जाना श्री गुरु वचन जेणेपरी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजावरी 12 वर्षे गती पावले विप्र पाठवले गंगेसी मागे कथा वर्तली कशी नामदार शिष्यशी सांगे सिद्धा उद्धारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापर विप्र म्हणे निर्धार केला मनात नमन करून श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान मायाती मिरासी ज्योती स्वरूप सद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जाती स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देखा काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन ऐकून सांगायचे श्री गुरु प्रकाशून म्हणून सांगे सिद्ध मुनी नामदार शिष्याप्रती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत्त विप्र कथनम पतितोद्धारण नाम सप्तविंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पण।